असा हा खूप छान चवीचा निलंगा राईस तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। खिचडी भातपेक्षा खूप असा वेगळ्या चवीचा आहे हा। मस्त असा हा बटाटा जो आहे ना त्याच्यामधला खूप छान लागतो। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला लातूरचा स्पेशल असा निलंगा राईस करायचा आहे। लातूर जवळ छोटंसं गाव आहे, तिथे हा भात जास्त प्रमाणात बनवला जातो। लातूरकडची माझी मैत्रीण आहे, आमच्या शेजारी राहते, तिने मला ही रेसिपी सांगितलेली आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू। निलंगा राईस करण्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेला आहे चांतारा। चांतारा तांदळाचाच हा भात केला जातो। तुम्हाला जर हा मिळाला नाही तर तुम्ही कोलम तांदूळ सुद्धा वापरू शकता। पाव वाटी घेतलेली आहे इथे मी मसूर डाळ। या भाताची मेन वस्तू आहे ती म्हणजे बटाटा। तर 3 बटाटे मीडियम साईजचे मी असे मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत। त्यासोबत मी इथे एक मीडियम साईजचा कांदा उभा असा पातळ चिरून घेतला। मीडियम साईजचे 2 टमाटे सुद्धा असे कापून घेतलेले आहेत उभे। एक हिरवी मिरची मी अशी मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतली। 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं ठेचून घेतलेलं आहे। फोडणीसाठी मी इथे 2 तमालपत्र घेतलेले आहेत, अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे, 4 लवंग आहेत आणि अर्धा चम्मच मी इथे जिरं घेतलेलं आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। पावडर मसाले घेतलेले आहेत। काश्मीरी मिरची पावडर आहे अर्धा चमच, तिखट मिरची पावडर आहे 1 चमच आणि 1 चमच मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। बिर्याणी मसाल्याऐवजी तुम्ही लातूरकडचा काळा मसाला घेऊ शकता। सगळ्यात आधी आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहे व्यवस्थित 2-3 पाण्याने। डाळ आणि तांदूळ फक्त धुवून घेतलेले आहेत, यांना भिजवत ठेवायची काही गरज नाहीये। भाताला फोडणी करण्यासाठी इथं पॅन ठेवलेला आहे, तेल टाकून घेऊ। तेल तापलेलं आहे, तमालपत्र घालून घेऊ आणि हे खडे मसाले सुद्धा घालू। हे खडे मसाले अगदी थोडेसे परतवून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आता आपल्याला बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। तर ह्या बटाट्याच्या फोडी आता आपण 2 मिनिटं छान असं तेलामध्ये परतवून घेऊ। आपण मसाले भात किंवा खिचडी भात करतो तर आपण कांदे वगैरे असं पहिले घालतो, पण याच्यामध्ये बटाटा घालायचा, कारण हा थोडा मोठ्या फोडींमध्ये आपण चिरलेला असतो। हा बटाटा असा तेलामध्ये परतून घेतला ना तर हा भात खाताना हा बटाटा आहे ना खूप भारी लागतो। ह्या भातामध्ये खरं तर मटण घातलं जायचं, पण ते मटण कसं सर्वांना परवडण्यासारखं नसतं ना, म्हणून मग काही लोक याच्यामध्ये हे बटाटे घालायला लागले। बटाटे बघा 2 मिनिटं छान असे परतवून घेतले। आता याच्यामध्ये कांदा घालू। कांदा सुद्धा थोडासा परतवू। कांदे सुद्धा थोडेसे परतवून घेतले। आता कढीपत्ता घालून घेऊ। कुटून घेतलेलं आलं आणि लसूण घालून घेऊ। हे सुद्धा थोडंसं परतवू, त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत। मिरची घालून घ्यायची आहे। याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो सुद्धा थोडेसे परतवू। याच्यामध्ये आता आपण मिरची पावडर घालून घेऊ। काश्मीरी मिरची पावडर घालत आहे। बिर्याणी मसाला थोडंसं परतवून घ्यायचं आहे। तर मी आता हे साहित्य कुकरमध्ये टाकून घेणार आहे। कुकरमध्ये मी हे साहित्य टाकून घेतलं, कारण मला आहे ना कुकरमध्ये व्यवस्थित असं परतवता येत नाही, म्हणून मी आधी पॅनमध्ये परतवून घेतलेलं आहे। तर इथे मी आता हे धुतलेले डाळ आणि तांदूळ घालून घेते। हे डाळ तांदूळ आता आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे। हे 1 मिनिटभर छान असं परतवून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। 1 वाटी तांदूळ आणि डाळ घेतलेली होती आपण वरती, तर त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या आणि अजून अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे। गरम करून घेतलं हे पाणी। आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊ।
छान अशी उकळी आणून घेतलेली आहे। आता झाकण लावून याच्या मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपोआप त्याची वाफ निघालेली आहे। आता आपण झाकण उघडून घेऊ आणि बघा मस्त असा आपला हा भात झालेला आहे। डिश मध्ये काढून घेऊ। एकदम छान असा आपला हा निलंगा राईस झालेला आहे। मस्त असा मोकळा सुटसुटीत आहे, पण मस्त असा मऊ शिजलेला आहे। याच्यामध्ये खरं तर कलर सुद्धा घातला जातो, पण आपण घरी करतो तर त्याच्यामुळे आपण काही कलर वगैरे याच्यात घातलेला नाहीये। तरी सुद्धा खूप छान असा आपला राईस हा दिसत आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।